नमस्कार सर्वांचे कथा लेखन मराठी स्टोरी या आपल्या चॅनेलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत नजर या कथेचा भाग 4. भाग पहिला, दुसरा आणि तिसरा तिघींची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. आणि याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. वळूया आता भाग 4. मागच्या भागात आपण पाहिलं की दोघेही घरी पोहोचतात आणि सुटकेचा उसासा सोडतात. आता इथून कुठल्या खेळाची सुरुवात होणार आहे ते आपण बघणार आहोत या भागामध्ये. साईने गाडी पळवत आपल्या बिल्डिंगपर्यंत आणली. पार्किंगमध्ये गाडी लावून दोघेही पळतच आपल्या रूमकडे निघाले. आज पार्किंगपासून रूमपर्यंतचा प्रवास पण खूप मोठा वाटत होता दोघांना. जिन्याने जाऊन दोघेही घरात पोहोचले आणि दरवाजा जोरात आदळत बंद केला. कोणत्या तरी मोठ्या संकटातून सुटका झाली असं समजून सोफावर बसले. पळत आल्यामुळे धाप लागली होती आणि श्वास घ्यायला त्रास होत होता. थोडा वेळ तसेच बसून एकटक भिंतीकडे बघत होते. घड्याळाच्या काट्यांची टिकटिकही भीती देत होती. जे पाहिलं ते मन खरं मानत नव्हतं आणि ते भास असेल हेही मनाला पटत नव्हतं. कित्येक वेळ हे असं मनाशी द्वंद्व चालू होतं. थोडा वेळ निघून गेला. साई उठला आणि फ्रेश व्हायला निघून गेला. त्याच्यानंतर दीप्तीही फ्रेश होऊन आली. साईने देवासमोर दिवाबत्ती केली आणि दीप्ती त्यांच्यासाठी कॉफी करायला किचनमध्ये गेली. साई बत्ती लावत असताना गणपती स्तोत्र बोलायला आजही तो बोलत होता. दीप्ती किचनमध्ये ते ऐकत होती आणि तिच्याही नकळत ती त्याच्या मागे मागे ते बोलत होती. साई दिवा लावून सोफावर बसला. दीप्ती त्याच्यासाठी कॉफीची मग घेऊन बाहेर आली. एक मग त्याच्या हातात देत ती त्याच्या बाजूला बसली. डोक्यातले विचार जावे म्हणून साईने टीव्ही चालू केला. न्यूज चॅनेल लावून न्यूज बघत होता. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार शहराच्या बाहेरच्या रस्त्यावर एक मृतदेह आढळून आला आहे. एका भरधाव गाडीने त्याला उडवलं. परिसरातल्या लोकांनी त्या गाडी मालकाला पकडून पोलिसांच्या हवाली केलं आहे. ही बातमी ऐकताच दोघेही एकमेकांकडे बघू लागले. साई, हे काय? तो माणूस तिथेच आहे जिथून आपण आलो. म्हणजे आपणच त्याला उडवलं? दीप्ती घाबरतच त्याला बोलत होती. अगं, असं काही नाही आहे. त्या माणसाला उडवणारं दुसरं कोणीतरी आहे. साई तिला समजावत बोलत होता. असं कसं होऊ शकतं? जिथून आपण आलो तिथे आपण त्या आकृतीला पाहिलं. तिथेच हे सगळं कसं होऊ शकतं? चल, आपण तिथे जाऊया आणि त्यांना सांगूया की आपल्यामुळेच हे झालं आहे. दीप्तीला अजूनही कळत नव्हतं. ती त्याच्या हाताला पकडून बाहेर पडत होती. दीप्ती, काय एवढा विचार करतेस? तिथे आपल्याला जे दिसलं ते एक भास असू शकतो. उगाचच तू या सगळ्या गोष्टींचा विचार करत आहेस. आपण काहीही केलेलं नाही. ते आपल्यानंतरही झालं असेल तिथे. साई तिला अडवत शांत करत बोलला. हे काय होते आपल्यासोबत? काय होते? ती बोलत होती. आपण ते घर घ्यायच्या आधी पूर्ण माहिती काढून घेऊया. जेव्हापासून ते घर बघून आलोय तेव्हापासून हे असं विचित्र काही होतंय. असं बोलून ती सोफ्यावर बसली आणि चेहऱ्यावर हात ठेवत रडत होती. दीप्ती, शांत हो. आपल्यासोबत आज जे काही झालं ते त्या घरामुळे नाही झालंय. आजपर्यंत तुला या गोष्टींवर विश्वास नव्हता आणि आज अचानक काय झालं तुला? जे काही झालं ते झालं, पण आपली त्यात काही चूक नाही आहे. तू शांत हो बरं. आराम कर. साई दीप्तीच्या बाजूला बसून तिला शांत करत होता. तू आराम कर. मी बाहेरून काही खायला मागवतो. तू थकली आहेस. आराम केलास की बरं वाटेल. आज सगळे विचार पण मनातून जातील. तो तिला रूममध्ये घेऊन जातो आणि झोपायला सांगतो. बाहेर येऊन जेवणाची ऑर्डर करण्यासाठी फोन करतो. थोड्या वेळाने त्याची ऑर्डर येते. तो ते पार्सल घेऊन किचनमध्ये जातो आणि दोघांसाठी ताट तयार करतो आणि दीप्तीला उठवायला जातो. दीप्ती उठून फ्रेश होऊन येते तोपर्यंत साई ताट घेऊन बाहेर येतो. दोघेही एकत्र जेवण करतात. जेवताना मधून गप्पा मारून तो दीप्तीचं मन रुळवायचा प्रयत्न करत होता. दीप्तीलाही थोडा वेळ आराम करून ठीक वाटत होतं. तिच्या मनातून काही वेळासाठी का होईना पण ते विचार निघून जातात. जेवण झालं. दीप्ती भांडी आणि सर्व उरकून रूममध्ये येते. साईने रूम व्यवस्थित करून ठेवली होती. ती बेडवर येऊन बसते. साई पण तिच्या बाजूला बसतो. तिचा हात हातात घेत तिच्याकडे बघत होता. असं काय बघतोयस एकटक? त्याला असं बघताना तिने विचारलं. काही नाही, तुला बघतोय. किती वेडी आहेस.
साई तिच्या डोळ्यात बघत होता. हो, तुझ्यासाठी. पण असं बघू नकोस, मला लाज वाटते. दीप्ती त्याच्या हातातून हात सोडवत होती. उफ, लाजल्यावर तू अजून सुंदर दिसतेस. आणि का बघू नको माझ्या बायकोकडे? बघणार नाही तर अजून कोणाकडे बघणार मी? तिचा हात अजून घट्ट पकडत तो तिचं असं लाजणं बघत होता. सोड ना, झोपू दे मला. उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. दीप्ती त्याच्या हातातून हात सोडवत म्हणाली. कशाला? उद्यापासून आठवडाभर आपण सुट्टी घेतली आहे. मग लवकर कशाला उठायचं? मस्त आरामात उठूया. असं बोलत साईने तिला मिठी मारली. हो का? मग तू उशिरा झोप. मला झोप आली आहे. दीप्ती त्याची मिठी सोडवत बेडवर झोपली. मगाशी झोप झाली ना, आता मला थोडा वेळ दे. आज सकाळी पण जायचं होतं म्हणून थांबवलं. आता नाही, मला माझं प्रेम व्यक्त करू दे. असं बोलत तो तिच्या बाजूला जाऊन झोपला आणि एका हाताने तिच्या कमरेला पकडलं. आता बघू कशी सुटतेस माझ्या मिठीतून. असं बोलत तो त्याची पकड अजूनच घट्ट करत तिला आपल्याजवळ घेत होता. हात ड्रेसच्या आत घालून तिच्या पोटावर फिरवायला लागला. त्याने असं केल्यामुळे तिला गुदगुदी होत होती. ती लगेचच त्याच्याकडे वळली. काय करतोयस? दीप्ती त्याला म्हणाली. तुला माहीत आहे ना? साई म्हणाला. नको ना आता प्लीज, दीप्ती म्हणाली. नाही, आज सकाळी पण तू नाही म्हणालीस तेव्हा ऐकलं, आता नाही हां. असं बोलून तो त्याचे ओठ तिच्या ओठांजवळ नेऊ लागला. तिने आपले डोळे बंद केले. श्वासाचे वाढलेले वेग मनातलं बोलत होते. तिने त्याला अजून घट्ट मिठी मारली. हळूहळू रात्र चढत होती. तशी त्यांच्यातलं अंतर कमी होत होतं. हळूच ती त्याच्या मिठीत विसावली. रात्री अचानक दीप्ती झोपेतून दचकून जागी झाली. ती अशी जागी झाल्याने साईलाही जाग आली. तिच्या अंगाला घाम फुटला होता आणि ती थरथरत होती. तिला असं थरथरताना बघून त्याने तिला पाणी दिलं. तिने थरथरत्या हाताने पाणी घेतलं आणि पटापट ग्लास खाली करून ठेवला. काय झालं दीप्ती? इतकी का घाबरली आहेस? साई तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला विचारत होता. ते डोळे पुन्हा. तू 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 ठीक आहेस ना? ती घाबरत घाबरत त्याला बघत होती. हो, मी ठीक आहे. पण ते डोळे काय बोललीस? साई तिचं बोलणं न समजून तिला विचारत होता. आज पाहिलेली ती आकृती पुन्हा आता दिसली. तेच रागीट लाल डोळे पुन्हा. आणि तिचे दोन्ही हात तुझ्या गळ्याभोवती होते. ती तुझा जीव घेत होती आणि मी काहीच करू शकत नव्हतो. काहीच करू शकत नव्हती. तिला आता रडायला येत होतं. बोलता बोलता अचानक ती रडायला लागली. साईने तिला जवळ घेतलं आणि डोक्यावरून हात फिरवत शांत करत होता. तरीही ती थरथर कापत होती. एक काम कर, तू झोपेची गोळी घेऊन झोप लागेल तुला. असं बोलत त्याने तिच्या हातात एक गोळी दिली आणि पाणी भरून ग्लास दिला. तिने तो ग्लास हातात घेत गोळी घेतली. तिला बाजूला झोपवून तो बाहेर जात होता. इतक्यात तिने त्याचा हात पकडला. कुठे जातोयस? आलोच, थांब. असं बोलून तो देवाऱ्याजवळ गेला. त्यातला थोडासा अंगारा घेऊन आला. तिच्या कपाळावर अंगारा लावला आणि नंतर स्वतःच्याही लावून घेतला. मग तिच्या बाजूला बसून तिच्या केसांवर हात फिरवत तिला झोप येईपर्यंत बसून राहिला. मग त्यालाही कधी झोप लागली ते त्यालाही कळलं नाही. तो तसाच झोपून गेला. दीप्तीला सकाळी थोडी उशिरा जाग आली. आजूबाजूला पाहिलं तर कुठेच साई दिसत नव्हता. तिने त्याला हाक मारली पण त्याचा काहीच प्रतिसाद नाही. तिला वाटलं की बाथरूममध्ये असेल. तिने तिथेही पाहिलं पण तो तिथेही नव्हता. ती त्याला हाक मारत बाहेर आली. तो हॉलमध्ये पण नव्हता. तिला वाटलं किचनमध्ये असेल म्हणून ती तिकडे जाते पण तो तिथेही नव्हता. तिला काय करू काहीच कळत नव्हतं. ती त्याला हाक मारून थकली होती. ती पुन्हा बाहेर हॉलमध्ये आली. त्याला हाक मारत होती. तिला अस्वस्थ वाटत होतं म्हणून सोफ्याच्या आधाराने बसली आणि त्याच्या काळजीने तिच्या डोळ्यात पाणी आलं. डोक्यात नको नको ते विचार येऊन गेले. शेवटी मनाशी ठरवून तिने बाहेर त्याला शोधायचं ठरवलं. इतक्यात दरवाजा उघडून साई आत आला. त्याला आत येताना बघून ती लगेचच त्याच्याजवळ गेली आणि त्याला मिठी मारून रडायला लागली. तिला असं रडताना बघून त्याला काही सुचत नव्हतं. त्याने हातातल्या पिशव्या खाली ठेवून तिला सोफावर बसवलं आणि शांत केलं. काय झालं? असं का रडत आहेस तू? पुन्हा ते स्वप्न पडलं का? तिला शांत करत तो विचारत होता. तू कुठे गेलास मला न सांगता? जायच्या आधी उठवायचं होतं ना मला टेन्शन आलेलं. कुठे गेलेलास तू? ती त्याच्या चेहऱ्यावर आलेलं पाणी
पुसत विचारत होती. अगं इथेच खाली सामान आणायला गेलो होतो. तू झोपली होतीस म्हणून मग मी तुला न उठवता निघून गेलो. मला वाटलं मी येईपर्यंत तुला जाग येणार नाही, तो तिला बोलत होता. अरे पण एकदा सांगायचं तरी होतंस ना. दीप्ती साईवर आता ओरडत होती. ओके सॉरी, आता चेहरा पूस आणि आंघोळीला जाऊन ये. मी नाश्ता करून ठेवतो. साई पिशव्या उचलून आत घेऊन जात बोलला. मी करते, तू थांब. दीप्ती उठत किचनमध्ये जात होती, पण साईने तिला थांबवून बाथरूममध्ये पाठवलं आणि आपणच स्वतः किचनकडे गेला. थोड्या वेळाने दीप्ती बाहेर आली. साई तिच्यासाठी नाश्ता आणि चाय घेऊन येतो. तो स्वतःहून तिला नाश्ता भरवतो. चल आजचा दिवस आराम कर, उद्या आपल्याला शिफ्ट करायचं आहे, तिला घास भरवत तो बोलत होता. तो असं बोलताच तिला ठसका लागला. त्याने तिला पाणी प्यायला दिलं. अगं हळू खा. मी अनिलला साफसफाई करायला सांगितली आहे. उद्यापासून आपण शिफ्ट करू. या आठवड्यात सगळं उरकून घेऊया. तसंही आपल्याला आता सुट्टीच आहे. तो हे सगळं बोलत होता, पण दीप्तीला हे सगळं होऊ नये असंच वाटत होतं. तिला का माहीत, पण एक वेगळीच भीती तिच्या मनात घर करत होती. साईला त्या घराची एवढी ओढ का लागली असेल, ज्यामुळे त्याला दीप्तीला होणारे भास खोटे वाटत आहेत. आणि दीप्तीला वाटणारी भीती खरी असेल का? खरंच त्यांच्या जीवनावर कोणतं संकट आलं आहे? आपल्याला कळेलच लवकरच पुढच्या म्हणजेच 5व्या भागात. तोपर्यंत जर हा भाग तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक आणि शेअर करा. त्याचप्रमाणे आपला कथालेखन हा चॅनेल आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढचा भाग घेऊन लवकरच. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.